अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचा बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील। मित्रांनो, यावर्षी आपण सर्वच सण हे कोरोना या विषाणूमुळे साजरे करू शकलो नाही। ऑक्टोबर महिन्यापासून लोकांचा कोरोनामधून बरा होण्याचा दर जसा वाढू लागला तसा आपला महाराष्ट्र देखील अनलॉक होऊ लागला आणि आता नोव्हेंबर महिना सुरू झाला तसे आपल्या सर्वांना वेध लागले आहेत ते थंडीचे आणि थंडी सोबत येणाऱ्या दिवाळी सणाचे। दरवर्षी आपण दिवाळी आनंदात साजरी करतो, पण मंडळी, तुम्हाला दिवाळीच्या 5ही दिवसांचं महत्त्व माहिती आहे का? जर या सर्व दिवसांचं महत्त्व माहित नसेल तर काळजी करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दिवाळीची संपूर्ण माहिती। ही माहिती येणाऱ्या नवीन पिढीला नक्कीच महत्त्वाची ठरेल अशी आम्ही आशा करतो। आज आपण जाणून घेणार आहोत वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या 5ही दिवसांविषयी। दिवाळी हा आपल्या हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे। हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या सणाला घराबाहेर अनेक दिवे लावले जातात, दारात रांगोळी काढली जाते, अंगणात कंदील लावला जातो। काही लोकांचा असा समज आहे की राम 14 वर्षाचा वनवास संपून सीतेला घेऊन अयोध्येला परत आला तेव्हा दिवे लावून लोकांनी त्याचं स्वागत केलं, म्हणून दिवाळी असं नाव पडलं। दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो। दिवाळीच्या सायंकाळी दारामध्ये दिवे लावून रांगोळ्या काढल्या जातात। लहान मुले मातीचा किल्ला तयार करून त्यावर मातीपासून बनवलेली रंगीबेरंगी खेळणी मांडतात। दिवाळीच्या 5ही दिवसांचे विशेष असे महत्त्व आहे। दिवाळीचा सर्वात पहिला दिवस येतो तो वसुबारसचा। यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। आपली भारतीय संस्कृती कृषीप्रधान असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी गोधनाची पूजा केली जाते। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे व ती घरात कायम टिकून राहावी यासाठी गायीची पूजा केली जाते। समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते। आपले शेतकरी बंधू भगिनी या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात। गायीच्या पायावर शिंपडून तिला हळद कुंकू अक्षता वाहून तिला ओवाळले जाते। केळीच्या पानावर पुरणपोळीचा प्रसाद वाढून गायीला खाऊ घातले जाते आणि याच दिवशी अंगणात रांगोळी काढायची सुरुवात होते। भरपूर कृषी उत्पादन व्हावे व आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात। त्यानंतर दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो। या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला, म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात। आपल्याला जर सोने, चांदी किंवा वस्त्र खरेदी करायची असतील तर हा दिवस शुभ मानला जातो। या दिवसाला यमदीपदान असे देखील म्हटले जाते। या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेस दिव्याच्या वातीचे टोक करून दिवा लावला जातो। याचं कारण असं मानलं जातं की दक्षिण ही यमाची दिशा आहे, तर त्या दिव्यास नमस्कार करून यमाकडे अपमृत्यू टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी प्रार्थना केली जाते। असे केल्याने अपमृत्यू टळतो असा समज आहे। या दिवशी आरोग्य प्राप्तीसाठी आरोग्याचा देव धन्वंतरी आणि धनप्राप्तीसाठी धनाचा देव कुबेर याची देखील पूजा केली जाते। यानंतर तिसरा दिवस आहे नरक चतुर्दशी। या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केले। कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हटले जाते। या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान केले जाते। पहाटे लवकर उठून आपल्यातील राक्षसी विचारांचा तसेच अहंकाराचा नायनाट करण्याचा हा दिवस आहे। या दिवशी अभ्यंग स्नान हे खूप महत्त्वाचे मानले जाते। सकाळी लवकर उठावे, सुवासिक उठणे व तेलाचे मर्दन करून स्नान करावे। सूर्योदयापूर्वी स्नान केले जाणे म्हणजे अभ्यंग स्नान। या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे। नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते। तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो। त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्ना दिवशी उडवून संपवले जातात। अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो। या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते। लक्ष्मी चंचल असल्यामुळे ती स्थिर व्हावी यासाठी स्थिर लग्नावर अर्थात मुहूर्तावर हे लक्ष्मीपूजन केले जाते। व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते। या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान केले जाते। रांगोळी काढून पणत्या लावल्या जातात। संध्याकाळी लक्ष्मीपूजन करताना पाटाभोवती रांगोळी काढून पाटावर सुबक असे कापड ठेवून त्यावर नारळ आणि कलश तसेच घरातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि काही पैशांची नाणी ठेवून त्याची पूजा केली जाते। त्या दिवशी
घराची साफसफाई करण्यासाठी लागणारी केरसुणी ही नवीन विकत घेतली जाते. तिला लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिला हळद कुंकू लावून लक्ष्मी पूजनानंतर घरात वापरण्यास सुरुवात केली जाते. बलिप्रतिपदा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. या दिवसाला दिवाळी पाडवा देखील म्हणतात. बळीराजाच्या पूजनाचा हा दिवस आहे. बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा. बळीराजाचे रांगोळी चित्र काढून त्याची पूजा केली जाते आणि इडापिडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हटले जाते. काही ठिकाणी बळीराजाची मूर्ती बनवून तिची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी शेणाचा बळीराजा करण्याची प्रथा अस्तित्वात आहे. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून देखील या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा. जमा खर्चाच्या नवीन वह्या सुरू करण्यासाठी देखील व्यापारी लोक या दिवसाला शुभ मानतात. अशा या दिवाळी सणाच्या तुम्हा सर्वांना ग्रेट महाराष्ट्र चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला पाहता येतील. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.